हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुमचं माझ्या प्रतीक्षा स्वामी सेवेकरी चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान, मस्त आणि आरोग्यदायी जावो. तर आजचा विषय आहे स्वामी समर्थांनी एका भक्ताला दिलेला अनोखा धडा. आपणही यातून काय शिकू शकतो ते आपण जाणून घेऊया. श्री स्वामी समर्थ. नमस्कार सेवेकरांनो. आज मी तुम्हाला स्वामी समर्थांच्या संबंधित एक असा प्रसंग सांगणार आहे ज्यातून आपल्याला भक्तीपेक्षा एक खूप मोठी गोष्ट शिकायला मिळेल. आणि शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ पहा, कारण ह्या प्रसंगाचा शेवट आपल्याला एक असा प्रश्न विचारायला भाग पाडतो की आपण देवाकडं खरंच काय मागतो. एक भक्त श्री स्वामींची खूप मोठा भक्त होता. तो रोज श्री स्वामींची नाव घ्यायचा, स्वामींच्या दर्शनाला जायचा आणि मनापासून त्यांची भक्ती करायचा. पण त्यांच्या मनात एकच इच्छा होती की त्याच्या आयुष्यातील एक अडचण कधी संपणार. तो रोज स्वामींसमोर बसून म्हणायचा, स्वामी माझी ही एक इच्छा पूर्ण करा. दिवस गेला, महिना गेला, पण त्याला अपेक्षित परिणाम दिसत नव्हता. हळूहळू त्याच्या मनात विचार येऊ लागला, मी एवढी भक्ती करतोय, मग माझी इच्छा पूर्ण का होत नाहीये. एक दिवस तो खूप निराश होऊन श्री स्वामींसमोर बसला व त्याच्या डोळ्यात पाणी होते. तो म्हणाला, स्वामी मी तुमच्यावर विश्वास ठेवतो, पण माझे काम का होत नाहीये. तेव्हा स्वामींनी त्याला एक वेगळाच गोष्ट समजून सांगितली. स्वामींच्या शिकवणीतून एक महत्त्वाचा संदेश असा समोर येतो की आपल्याला जे हवं असतं ते प्रत्येकाला त्यावेळी आपल्यासाठी योग्य असेलच असे नाही. आपण एखाद्या गोष्टीसाठी खूप हट्ट करतो. आपल्याला वाटते की हे मिळाले तर माझं आयुष्य सुंदर होईल, पण आपल्याला पुढचे आयुष्य माहिती नसते. आपल्याला फक्त आज दिसत असतो. देवाकडं मात्र आपण श्रद्धेने सोपवलेली गोष्ट मोठ्या दृष्टीने पाहण्याची भावना भक्त ठेवतो. म्हणून कधी कधी आपल्या मनासारखे घडत नाही आणि आपल्याला वाटते माझी प्रार्थना ऐकली नाही का असं बरं. पण कदाचित उत्तर उशिरा येते असते, कदाचित दिशा बदललेली असते आणि कधी कधी एखादी गोष्ट मिळाली नाही तरी त्यामागे आपल्याला नंतर समजणारा धडा असू शकतो. सेवेकरांनो, आपण आपल्या आयुष्यात हेच करतो. आपण देवाकडं म्हणतो किंवा मला हेच दे, माझं काम असेच झाले पाहिजे, माझ्या मनासारखंच घडलं पाहिजे. पण भक्तीमध्ये आणखी एक सुंदर वाक्य म्हणजे, स्वामी माझ्या मनासारखं नाही तर माझ्यासाठी योग्य ते करा. हे वाक्य बोलायला सोपं आहे, पण खरंच मनापासून स्वीकारायला खूप मोठी श्रद्धा लागते. कधी आपल्या आयुष्यात एखादे दार बंद होते, आपण खूप दुःखी होतो, पण काही काळानंतर मागे वळून पाहिले तर वाटते ते दार बंद झाले हेच कदाचित चांगले झाले. कधी एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून दूर जाते, तर कधी एखादी संधी हातातून जाते, तर कधी एखादे काम मनासारखे होत नाही, तर त्या क्षणी आपल्याला फक्त दुःख दिसते. पण आयुष्याचा पूर्ण अर्थ आपल्याला त्या क्षणी समजत नाही. म्हणूनच श्रद्धा म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखे घडवून घेणे नाही, तर श्रद्धा म्हणजे परिस्थिती कठीण असतानाही योग्य मार्गाने पुढे जाण्याची ताकद ठेवणे. आणि म्हणूनच आज श्री स्वामींसमोर काही मागताना एकदा असेही म्हणा, स्वामी मला जे हवं आहे ते माझ्यासाठी योग्य असेल तर माझ्या मार्गावर आणणं, आणि जर ते योग्य नसेल तर ते स्वामी स्वीकारण्याची बुद्धी मला द्या. माझा हट्ट कमी करा, माझा विश्वास वाढवा आणि संकटातून बाहेर पडण्याची शक्ती द्या. मला वाटते की ही प्रार्थना खूप सुंदर आहे. आणि आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वामींची भक्ती म्हणजे समस्या नाहीसा होतील अशी हमी नाही, पण समस्या आली तरी आपण एकटे नाही ही भावना नक्की मिळू शकते. आपण पडू शकतो, रडू शकतो, थकू शकतो, पण पुन्हा उठण्याची ताकद आपल्या श्रद्धेतूनच मिळू शकते. म्हणून पुढच्या वेळी तुमच्या मनासारखं काही घडलं नाही ना, तेव्हा लगेच असं काही म्हणू नका, स्वामी माझे ऐकत नाही, की त्याऐवजी शांतपणे म्हणा, स्वामी मला आता काही समजत नाही, पण मला योग्य मार्ग दाखवा. आणि मग तुमचा प्रयत्न थांबवू नका, कारण श्रद्धा आणि प्रयत्न दोन्हीही सोबत असतील तर माणूस कठीण काळातूनही पुढे जाऊ शकतो. श्री स्वामी समर्थ. जर आजचा हा विचार तुमच्या मनाला लागला असेल तर कमेंटमध्ये फक्त लिहा, श्री स्वामी समर्थ. स्वामी माझ्या मनाचा हट्ट दूर करून योग्य मार्ग दाखवा. आणि पुन्हा एकदा मनापासून श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.